भाग्यश्रीचं झाल्यावर आम्ही गेलो. कसं बोलू बरोबर नाही वाटत आहे असं बोलायला. थांब. आणि त्याच्यानंतर हे सगळं घ्यायच्या आधी मी मुलगा पाहिला. तो मला पडला, खूप महाग पडला. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. व्हाट इज दिस दीदी. सो आज आम्ही आमच्या एंगेजमेंट लग्नाचं सगळे आउटफिट्सचं तुम्हाला प्राइस आणि कुठून घेतला हे सगळं सांगणार आहोत. फर्स्ट ड्रेस मला घ्यायचा होता लेहंगा. सो तो आधी आम्ही खूप सारे शॉप्स सर्च केले बट एवढा आवडला नाही. मूलचंद वगैरे पाहिले, तिथे सगळे रेड पिंक असे होते. सो मला थोडा युनिक कलर हवा होता आणि रेड पिंक सोडून हवा होता. सो त्यानंतर आम्ही चातकमध्ये गेलो. तर ते आहे पुण्याला लक्ष्मी रोडला. तर तिथे आम्हाला एक छान असा लेहंगा भेटला वाईन कलरचा, डार्क वाईन. तो खूप सुंदर दिसत होता ना. हो, बघितला आवडला ना आपल्याला. दुसरीकडे कुठे नव्हताच असा छान. सो तो आम्ही बघताच डिसाईड केलं की हा फिक्स घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याला मॅचिंग असा ड्रेस पाहण्यासाठी गेलो यांचा. हो, तर मग आम्ही परत मोशनला गेलो मेन्सवेअरमध्ये आणि तिथे आम्ही चेक केले 2-3 आउटफिट. पण मग आम्ही तिथे लोकल शॉप्स लक्ष्मी रोडला सुद्धा 3-4 शॉप्समध्ये चेक केले. तिथे 3-4 आउटफिट आम्ही तिथेही बघितले वेगवेगळे, पण तिथेही पण एकही आउटफिट आवडला नाही आम्हाला. मग आम्ही एका लोकल शॉपवाल्यालाच विचारलं की तुम्ही सजेस्ट करू शकता का की एंगेजमेंटसाठी मेन्सवेअर कुठे आहे चांगलं, जिथे चांगले आउटफिट मिळतील आपल्याला. मग त्यांनी आम्हाला एक शॉप सजेस्ट केलं, रॉयल इथनिक्स म्हणून. मग आम्ही तिथेच गेलो आणि तिथे 2-3 आउटफिट चेक केले. तर एक आउटफिट मला आवडलं. ॲक्च्युली आउटफिट नाही म्हणता येणार पूर्ण, कारण तिथे फक्त आम्हाला जोधपुरी सूटच आवडला. तर आणि तिथे फक्त सूट सिंगल पीसच मिळत होतं, असं काही कॉम्बिनेशन नव्हतं पूर्ण पॅन्ट पीस वगैरे असं. मला त्यात 2-3 कलर होते चॉईस करायला. एक क्रीम कलर होता, एक ब्लॅक कलर होता. पण हिच्या आउटफिटला फक्त क्रीम कलरच जाणार होता. मग आम्ही तो परचेस केला तिथून. त्यानंतर त्याच्या बेसवर आम्ही एक ब्राऊन कलरची ट्राउझर एका लोकल शॉपमधून तिथून घेतली आणि मग असा एक माझा आउटफिट तयार झाला लेहंग्यासाठी. माझ्या ड्रेसची प्राइस होती 10,200 आणि माझ्या जोधपुरीची प्राइस होती 6,500. फक्त जोधपुरी सूटची प्राइस होती ती. आणि त्याच्यानंतर 2,000 आम्ही ती जी ट्राउझर होती ती घेतली होती. तर असं 2,000 ते वेगळे होते त्याचे. सो सेकंड आउटफिट मला घ्यायची होती साडी. ती मला लेहंगा डार्क झाला होता. सो मला साडी फेंट कलरची हवी होती. सो मी सगळ्यात आधी मुलचंदलाच गेली, कारण तिथे खूप सारी व्हरायटी होती साड्यांमध्ये आणि मला लाईट कलर घ्यायचा होता. सो तिथे आम्हाला डिझायनर साड्यांमध्ये खूप असं फेंट ग्रीन कलरमध्ये एक छान अशी साडी भेटली. सो ती आम्ही फायनल केली. 2 कलर होते, एक बेबी पिंक होता आणि एक ग्रीन होता. बट मला ग्रीन जास्त आवडली आणि सगळ्यांना ग्रीन आवडली. सो मी ग्रीन फायनल केली. तिची प्राइस होती 4,000. त्यानंतर मग आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम गेलो होतो तेव्हा तिथे 2-3 कुर्ता टाईपमध्ये पॅटर्न आवडले होते आम्हाला. पण ते कुर्ता लेहंग्यावर नव्हता घ्यायचा आम्हाला. तर मग त्यासाठी मग आम्ही परत साडीवर साठी घेतला ना आपण, याच्यावर नाही, लेहंग्यावर नव्हता जाणार ना फर्स्ट आउटफिटला. मग आम्ही बघितला होता तो. परत मोशनला गेलो, तिथले 2-3 पॅटर्न बघितले. तर मग मला एक इंडो वेस्टर्न आवडला. तर इथं लाईट शेड होतं, तर त्याच्यानुसार आम्ही कॉन्ट्रास्ट लाईट व डार्क शेड केला, ग्रीनच, सेम ग्रीन. आणि तो पॅटर्न एवढा सुंदर होता, खूप आवडला आम्हाला सगळ्यांना. तर तो आम्ही घेतला. तर तो जवळजवळ आम्हाला 3,900ला तो पूर्ण सेट होता. तो सेट आम्हाला 3,900ला पडला. तर माझा लेहंगा आणि साडी यावर मी छान अशी काय म्हणतात त्याला, सही पकडे हैं. हां, आय थिंक अमेरिकन डायमंड
ती खूप सुंदर आहे, मी तिचा पण फोटो टाकेल. कॉस्ट किती होती? कॉस्ट 2200. आणि त्यानंतर आम्ही पूर्ण एंगेजमेंटची शॉपिंग फक्त एका दिवसात केली होती, कारण आम्हाला जास्त टाइम नाही लागत. आम्ही फटक्यात पाहतो आणि सिलेक्ट करतो, असं एकदम चूजी नाही आम्ही दोघं. जास्त टाइम नाही लागला. टेन्शन नाही लेने का, आपण आहे ना. आम्ही लग्नाची शॉपिंग 2 महिने आधी केली, 1.5-2 महिने आधी. 3 महिन्याचा गॅप होता एंगेजमेंट, आणि त्याच्यावर आम्हाला सगळं मॅचिंग घ्यायचं होतं. थोडं आधी ड्रेसेस वगैरे घ्यायचे होते. मला लेहंगा फिक्स पिंक हवा होता. आम्ही आधी मुलचंदला पाहिले, तिथे मला एक आवडला, तो होता 20,000. त्याचा मी फोटो टाकेल. खूप छान होता, पूर्ण भरलेला होता, बट तरी मला अजून ऑप्शन पाहिजे होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो. हिंदमध्ये आम्ही खूप सारे लेहंगे पाहिले. तिथे मोस्टली रेड, पिंक खूप कमी होते. मला तिथे रेड भेटला आणि त्याची ओढणी पिंक होती. मला पिंक ओढणीमुळे त्याचा लुक आवडला आणि तो फक्त 11,000चा होता. मी असा विचार केला की घेऊन घेते, कारण तेवढ्या गोष्टींमध्ये माझं संगीत वगैरे, मला हळदीचा पण अजून एक घ्यायचा होता, 2 घ्यायचे होते हळदीसाठी. मी तो फायनल करून घेतला लग्नाचा लेहंगा घेतल्यानंतर आम्ही लग्नाचा सेम मॅचिंग ड्रेस घेतला, बट मुलांचा व्हाईटच भेटतो. एंगेजमेंटला पण व्हाईट, लग्नात पण व्हाईटच होता, बेस व्हाईट. आम्ही त्या रेड पिंक लेहंग्याला मॅच होईल असा ड्रेस बघण्यासाठी गेलो. सगळ्यात आम्ही गेलो होतो रॉयल इथनिक्सला, जिथून आम्ही यांचा एंगेजमेंटचा ड्रेस घेतला होता. तिथे एक ड्रेस आम्हाला आवडला, त्याची प्राईस होती 20,000. तो आम्हाला खूप आवडला होता आणि तो आम्ही ऑलमोस्ट फायनल केला, बट आम्ही तरी पण दुसरीकडे ऑप्शन बघण्यासाठी गेलो. आवडला होता एक क्रीम कलर मध्येच होता. मोस्टली ग्रूम मध्ये क्रीम कलरच जास्त ट्रेंडिंग आहे आणि त्याच्यात व्हरायटी पण खूप असतं. तर तोच आम्हाला आवडला, तोच पॅटर्न, तो सेम लेहंगा म्हणते, तो सेम ड्रेस. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तो सेम ड्रेस आम्हाला मुलचंदला भेटला. सेम सगळं सेम होतं आणि प्राइस हाफ होती, ऑलमोस्ट हाफच होती प्राइस. कारण तिथे आम्ही जो बघितला रॉयल इथनिक्सला तो 18,000चा होता पूर्ण सेट, आणि मुलचंदमध्ये आम्हाला तो सेम सेट ऑलमोस्ट काहीतरी 10,200च्या आसपास होता. आणि तिथे सगळं होतं, मॅचिंग फेटा, मॅचिंग दुपट्टा, काय म्हणतात, शेरवानीवरची ती ओढणी, सगळं मॅचिंग होतं तिथे. आणि प्राइस कम्पॅरेटिव्हली कमी होत्या दुसऱ्या शॉप्सच्या, आणि सेम होता, काहीच डिफरन्स नव्हता. ऑलमोस्ट 50% डिस्काउंट होता सेम शेरवानी. रिजनेबल प्राइस मध्ये तो वाटला, त्यामुळे मग आम्ही तो परचेस फायनल केला लग्नासाठी. लग्नाच्या म्हणजे मेन रिसेप्शनचं हे होतं आमचं आउटफिट. आणि हळदीसाठी मला साडी घ्यायची होती. आम्ही परत मुलचंदच्या साडी सेक्शनमध्ये गेलो. तिथे खूप गर्दी होती, कारण दिवाळीच्या पिरियडमध्ये आम्ही शॉपिंग केली, तर खूप गर्दी आणि खूप असा साड्यांचा ढीग होता. पण तिथून कशी बशी मी एक साडी फायनल केली. ती मला एवढी आवडत नव्हती, बट घेऊन घेतली. ती होती 4,000ची, पैठणी टाईप होती. मला एवढी आवडली नाही, बट म्हटलं ठीक आहे, छान आहे, कलर छान होता आणि त्याची बॉर्डर छान होती. मी फायनल केली. साडी फायनल झाल्यानंतर आम्ही घरी जात असताना आम्हाला एक साडी दिसली. तिची प्राइस, इनफॅक्ट ते 3rd फ्लोअरला आम्ही साडी चूज केली, आणि खाली उतरताना 1st फ्लोअरला जस्ट उतरताना स्टेअरकेस वरून उतरताना 80,000 एका साडीवर पडली. आणि ती एकदम सिंपल होती. ती होती ऑरेंज कलरची. ती आम्ही परचेस करून घेतली अशीच साइड ऑप्शन म्हणून, कधीतरी घालण्यासाठी. ती फक्त 900ची होती. फक्त 900, आणि ती ऑर्गेन्झा होती. पण घरी गेल्यानंतर मला ती साडी जास्त आवडली जी 900ची होती. जी 4,000ची होती ती आम्ही कॅन्सल केली हळदीसाठी, कारण ती खूप सिंपल होती आणि तिच्यावर मी हेवी ज्वेलरी घालू शकत होती. हळदीची ज्वेलरी मी घेतली तुळशी बागेतून. तिथे खूप सारे शॉप आहे, तुम्हाला इझिली भेटून जाईल. आणि माझी हळदीची साडी खूप 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 लोकांना आवडली. मला खूप साऱ्या लोकांनी कमेंट्स केल्या आणि विचारलं की कुठून घेतली. त्यानंतर आम्ही सेम चातकमधूनच अजून एक ड्रेस घेतला संगीतसाठी. मला गाऊन हवा होता,
सो तिथे मला छानसा गाऊन भेटला. तो होता 7000 आणि तो पण मी लाईट कलरमध्ये घेतला कारण परत लग्नाचा डार्क होता. सो संगीतचा मी लाईट घेतला आणि एकदम लाईट लव्हेंडर कलर होता तो. हां, तर आणि सेम त्याला मॅचिंग आम्ही यांचा घेतला. हो, ऑलमोस्ट म्हणजे मॅचिंगच होता. तो पण आम्ही मोशन मधूनच घेतला होता. तो पण ऑलमोस्ट काहीतरी 2900च्या आसपास आम्हाला एक इंडो वेस्टर्न पॅटर्न होता तो. तर तो आवडला होता. मॅचिंग ड्रेस हवा होता कारण मी हळदीला साडी वेअर करणार होती. सो मला रात्री म्हणजे डान्स DJ नाईट असते सो तेव्हा ड्रेस घालायचा होता. सो तिथून मी परत अजून एक ड्रेस घेतला. 3000चा होता तो. आणि आताच आम्ही मागे मार्केटमध्ये गेलो होतो, तिथं तो ड्रेस सेम ड्रेस कितीला होता? 1000. हां, ऑलमोस्ट 1000. हां, 3000चा ड्रेस इथे मुंबईला एका मार्केटमध्ये डोंबिवली मार्केटमध्ये होता तो 1000 रुपयाला, फक्त 1000 रुपयाला. लोकल मार्केटमध्ये 1000ला होता. आणि जेव्हा आम्ही घेतला तेव्हा 6 months बिफोर तेव्हा तो खूप महाग होता. सो आमच्या लग्नाच्या माझ्या सगळ्या ड्रेसमध्ये तुम्हाला कोणता ड्रेस आवडला? एंगेजमेंटचं सांगा आधी. मला एंगेजमेंटची साडी खूप आवडली सगळ्यात जास्त. बस? हो. आणि तुला? फक्त आवडली? साडीतली आवडली म्हणून साडी आवडली ना? मला एंगेजमेंटचा जोधपुरी आवडला होता खूप जास्त. आणि मला माझा दोघी ड्रेस आवडले, लेंगा पण आवडला, साडी पण आवडली. आणि लग्नाच्या याच्यात हळदीची साडी खूप सुंदर होती. आणि लग्नाचा मेन रिसेप्शनचा जो घागरा होता तो पण छान होता. तो पण सुंदर होता खूप. मला लग्नाचा घागरा घातल्यानंतर आवडत नव्हता. आम्ही वैदिकसाठी साडी घेतली होती. ती आम्ही घेतली होती कलाक्षेत्रमधून. तर तिथे मला नऊवारी घेऊ की सहावारी घेऊ याच्यात कन्फ्युजन होतं. पण म्हटलं नऊवारी परत यूज नाही होणार. सो मी ठरवलं की सहावारी घ्यायची आणि ती मला इझिली येऊन जाईल. सो मी पार्लरवालीला मेकअप आर्टिस्टला विचारलं. सो ती बोलली की सहावारीचं करू शकतो नऊवारी. सो आम्ही सहावारीच घेतली ग्रीन कलरमध्ये. ती होती 10,000ची. मग ती सहावारीची नऊवारी म्हणून ती नेसणार होती. आणि त्याच्यावर सेम परत मॅचिंग ड्रेस आम्ही घेतला मुलचंदमधून. तो पण एकदम इझिली भेटला आणि मॅचिंग भेटून गेला. सो आमचा जास्त टाइम वेस्ट नाही झाला. तो कितीचा होता? तो ऑलमोस्ट 2000च्या आसपास होता. हां, तर आम्ही सगळी शॉपिंग 1-2 दिवसात केली. फक्त 1-2 दिवसात. जास्त टाइम वेस्ट नाही केला की हे घ्यायचं आणि तेच घ्यायचं. मला पण माझा हळदीचा लुक जास्त आवडला होता. संगीतचा गाऊन मला खूप आवडला होता हिचा. हां, तो खूप सुंदर होता. कलर, त्याच्यावरची डिझाईन आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसत होती. सॉरी. सो लग्नाच्या आउटफिटवर मला मॅचिंग ज्वेलरी माझ्या फ्रेंडचंच एक ऑनलाईन बिझनेस आहे. सो तिच्याकडून भेटून गेली इझिली. आणि सेम वैदिकसाठी आम्ही ज्वेलरी घेतली कारण ती आम्हाला नंतर पण यूज होईल. सो आम्ही जिथून एंगेजमेंटची ज्वेलरी घेतली होती त्या शॉपचं मी नाव मेन्शन करून देईल. तिथून खूप छान अशी ज्वेलरी पूर्ण सेट, 2 नेकलेस, एक मोठा एक छोटा, कानातले ज्वेलरी होती. ती आम्हाला पडली 2100मध्ये. पूर्ण सेट होता तो. सो आम्हाला दुसरं काहीच घ्यावं नाही लागलं. फक्त लग्नाची ज्वेलरी ती पण माझ्या फ्रेंडकडून मला फ्रीमध्ये भेटली. सो काही घ्यावे नाही लागले. असे फ्रेंड सगळ्यांच्या. अजून बस मी 2 सॅन्डल घेतल्या. त्या मी हिल्स घेतल्या. 2 हिल्स घेतल्या. त्या कुठून घेतल्या आपण? त्या आम्ही धुळ्याहून घेतल्या, माझ्या गावाहून. आणि त्या खूप सुंदर भेटल्या मला. जशा हव्या होत्या तशा भेटल्या. एक लेंग्यावर आणि एक वैदिकच्या साडीवर प्रॉपर ट्रॅडिशनल हिल्स. ती पण आम्हाला जवळपास 2000 काहीतरी पडली दोन्ही मिळून. हां, क्वालिटी एक नंबर आहे. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. हां, आणि माझ्या नवऱ्याला मोटिवेट करा. माझ्या नवऱ्याला खतम. बाय बाय, टाटा, गुड बाय. असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा.